मासाहेब घरकुल वसाहतीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा। विष्णू कारंपुरी महाराज। अतिवृष्टीमुळे उद्भवलेले संकट दूर करून गरीब महिला विडी कामगार कुटुंबियांवर आलेले संकट दूर करा। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। दक्षिण सोलापूर कुंभारी येथील मासाहेब विडी गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत अतिवृष्टीमुळे आलेले संकट दूर करून व पंचनामे करून विडी कामगार कुटुंबियांना आर्थिक मदत करा, अशी मागणी मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने रहिवासी महिला विडी कामगारांसह विष्णू कारंपुरी महाराज व श्रीनिवास चिलवेरी यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात तालुका दक्षिण सोलापूर मौजे कुंभारी येथील मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या अ व ब वसाहतीत दिनांक 11 सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे विडी कामगारांचे जनजीवन प्रभावित झाले आहे। त्याचबरोबर संसर्गजन्य रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। गोरगरिबांचा जीव धोक्यात आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती निवेदनात करण्यात आली। प्रमुख मागण्या: पूर परिस्थिती पाहणी करून पंचनामे करा। पूर्व परिस्थिती येईपर्यंत कामगारांच्या कुटुंबियांना मोफत आहार व औषधोपचार पुरवण्यात यावा। शासकीय यंत्रणेकडून अतिवृष्टीमुळे सकल भागात जमलेले पाणी हटविणे, अतिवृष्टीमुळे विषारी जंतूंमुळे होणारे धोके नाहीसे करणे, तात्काळ येथील रहिवासीयांना सुरक्षा पुरवणे, हातावर पोट असलेल्या गरीब कामगारांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, त्यांना आर्थिक मदत त्वरित मिळावी। परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत येथील रहिवासीयांची शासनामार्फत देखभाल व्हावी। बेकायदेशीररित्या नाल्याचे पाणी अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी। युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करावे, अशा मागण्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। कुंभारी येथील मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण वसाहतीत अतिवृष्टीमुळे आलेले संकट दूर करून त्वरित पंचनामे करा, असे निवेदन नायब तहसीलदार स्मिता गायकवाड यांना देताना विष्णू कारंपुरी महाराज व श्रीनिवास चिलवेरी व गरीब महिला विडी कामगार दिसत आहेत। कामगार महिलांनी सांगितलं की अशी परिस्थिती आहे। मी स्वतः गेलो, सेक्रेटरी साहेब स्वतः गेले, जाऊन त्याची पाहणी केलं। अतिवृष्टीमुळे झाला आम्हाला कळतंय, परंतु अतिवृष्टीमुळे झाल्यानंतर जे शासनाचं काम ते केलं पाहिजे। शासन आमचं मागणी यामध्ये असं आहे की आम्हाला त्या ठिकाणी सर्वे करून पूर्णपणे आमचं पुनर्वसन करा, नुकसान झालेला नुकसान भरपाई द्या, काम गेलेला काम द्या, ज्यांचं आरोग्य बिघडेल तिथं कायमस्वरूपी ते दवाखाना करा। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येऊन अशी प्रकारचे भावना या प्रकारचे निवेदन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे। आम्ही 2 दिवस वाट बघणार आणि संपूर्ण आपला घरकुल वसाहत एकत्रित येऊन शनिवारी जर या व्यवस्था नाही झाला तर या ठिकाणी सोलापूरचं सगळं त्या घरकुलमध्ये सर्व महिलांना घेऊन लेकराबाळांना घेऊन सगळ्यांनी कलेक्टर कचेरीला मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही। तोपर्यंत आमचा या ठिकाणी तुम्ही आमचा सुधारणा करा अशी विनंती निवेदन दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।